हाय सर्वांना, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर आजचा व्हिडिओ खास आमचं रेंट किती, आमच्या घराचा हप्ता किती जातो, माझ्या मिस्टरांना पगार किती, हे तुम्हाला आज मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. तर आज आहे, तुम्ही म्हणता एवढी छान तयार कशी झाली. तर कसं प्रमोशनचे व्हिडिओ करायचे होते मला, त्याच्यामुळे मग मेकअपचा व्हिडिओ, मला मेकअपचं लुक करायचं होतं, त्याच्यामुळे मी मेकअप केला. प्रांजल मॅडम चालले इथे खेळायचं. तर कशी दिसते मला कूलर पण होती. दम लागला, डान्सचे व्हिडिओ केले आणि ना दम लागले मला बोलून बोलून. तर त्याच्यामुळे म्हटलं चला तर तुम्हाला सांगते आम्हाला रेंट किती आहे घराला. तर मला तर ह्यांनी ना पुरी काय करते, स्टूल लगेच खराब करून टाकते. थांबा आपण ब्रेक घेऊया मग बोलू. तर लय गरम होतंय, तर त्याच्यामुळे केस वरती बांधले. एवढं गरम होतंय प्रचंड इकडं, म्हणजे काल रात्री ना पाऊस झाला आणि जास्तच गरमायला लागलं. तर पुरी वगैरे सारखं गोदड्या वगैरे काढतच असतं. आपण किती ठेवलं ना तरी त्या काढतातच. आता इथं गादी आता येईल लवकरच, आपल्या इथं बेड येईल. तर चला तुम्हाला सांगते आम्हाला घराला म्हणजे रेंट किती आहे आणि आमच्या घराचा हप्ता किती जातो. तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर कधी कधी काय होतं सांगू का, मी सगळ्याच गोष्टी सांगते. माझा स्वभाव असा आहे, म्हणजे मी सगळंच सांगते सोशल मीडियावरती, खरं सांगते. आणि ते कसं होतं मग ते होत नाही. काही गोष्टी आहेत ना आपण सांगितल्या नाही त्याला त्या होत नाहीत. पण कसं असतं, आपण जे कष्टाने कमवलेलं असतं तर त्यात कुणाचीच आपल्याला नजर लागत नाही, माझं असं मत आहे. तर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. माझ्या घरात काय झालं, कसं दुःख, कधी काय त्रास झालेला, मी म्हणजे सगळं सांगते, तुम्हाला शेअर करते. कारण तुम्ही पण माझ्या फॅमिली आहात, त्याच्यामुळे मी तुम्हाला सगळं सांगत असते. किंवा आमच्या दोघांचे झगडे झाले तरी ते पण तुम्हाला सांगत असते. तर त्याच्यामुळे मग काय हेच नाही, विषयच नाही. तर चला तुम्हाला सांगते यांना पगार किती आहे आणि आम्हाला घराचा हप्ता किती जातो आणि आम्हाला किराणा किती, म्हणजे किती आम्हाला किराणा कितीचा लागतो ते तुम्हाला सांगते. लाईट बिल किती येते ते पण सांगते. तर आता मी नोट डाऊन नाही केलेलं, लिहायला पाहिजे होतं की किती काय आहे, पण जाऊ द्या, तोंडी सांगते. नंतर काय चुकलं असेल तर नंतर तो स्पेशल व्हिडिओ येईलच. तर चला तुम्हाला पहिले सांगते आम्हाला घराचं हे भाडं किती आहे. तर आम्हाला घराचं हे भाडं आहे, आधी आम्हाला बोलले होते ज्यावेळेस आम्हाला जे घर बघितलेलं तेव्हा ते बोलले तुम्हाला फक्त 8,000 भाडं द्यावं लागेल. तर आम्हाला वाटलं अरे ठीक आहे 8,000 भाडं आहे. तर आम्ही लगेच मग तयारीला लागलो, लगेच पसारा वगैरे आणला. पण ज्यावेळेस आम्ही राहायला आलो तर त्यावेळेस म्हणजे जो मध्यस्थ होता तो आणि ओनर आले, ते बोलले नाही का 8,300 भाडं तुम्हाला द्यावं लागेल. तर आम्ही बोलले आम्हाला तर 8,000च सांगितलं होतं, तर कसं काय 8,300. तर ते बोलले नाही होऊन मग त्यांनी 8,500 बोलत होते आधी, नंतर मग 8,300वर कसं तरी मान्य केलं त्यांनी. म्हटलं आम्हाला काही थोडे दिवसच राहायचं आहे म्हणजे. मग ते बोलले 8,300 फायनल केलं आणि मग 8,300 आमचं भाडं जातं. आणि लाईट बिल येतं आम्हाला, आधी जेव्हा आणि ते असायची तेव्हा आम्हाला लाईट बिल यायचं 1,800 1,900 आधी बरं का. पण आता आम्हाला कमी येते लाईट बिल, आता येतं आम्हाला 800च्या आतमध्ये आम्हाला आता लाईट बिल येते. पहिले जास्त यायचं, आता कमी येतं. तर ह्या महिन्यात किती येईल माहीत नाही, पण 800च्या आसपास लाईट बिल असतं. नंतर मग आमचा घराचा हप्ता मेन येतो. घराचा हप्ता आमचा किती आहे, तर आमचा घराचा हप्ता आम्हाला एवढा जास्त पडला तुम्हाला काय सांगू, तर बजेटच्या बाहेरच गेला. तर थांबा, मला यांचा फोन येतोय, तर बोलूया लवकर. व्हिडिओ कंटिन्यू करा नक्की. थांबा. तर यांचा फोन आलता मला. तर प्रॉब्लेम असा झाला आहे, गॅस आमचा म्हणजे ताईंच्या नावावर तिकडे गॅस होता आणि इकडे आम्हाला गॅस नाही. तर त्याच्यामुळं कसं एकच टाकी आहे, तर इथं नंबर कसा लावणार ना आपण. तर मग त्यांना तेच म्हटलं तुम्ही जाऊन या, कसं बोल म्हणजे येतानाच त्यांना म्हटलं होतं कामावून येताच या. तर विचारा, पण ते बोलले अजिबात आता आम्ही ब्लॅकनी टाकी देत नाही आणि कशानेच देत नाही. आता टेन्शन आलं आता आम्ही टाकी घ्यायची कशी. तर तिकडं ताईंकडं नंबर लावले की लगेच त्यांना टाकीचं, पण आमचं नाही ना तसं, आमचा अजून गॅस नाही आणि गॅस घ्यायचं आहे बरं का नवीन. ताई बोलल्या आता त्यांचं पाईपलाईनच आहे ना, त्यांनी तिकडे पाईपलाईन केलेली त्यांच्या बिल्डिंगवाल्याने. तर ताई बोलल्या मग ही टाकी हे गॅस तुलाच घे. पण आता तरी वाट बघावं लागेल, कारण की मग आमच्या बिल्डिंगवाल्याने नाही केलं पाईपलाईन. तर मग तोपर्यंत जरी ॲडजस्ट झालं गॅस आपल्याला, कसं मला लय दिवस म्हणजे टाकी भरपूर दिवस जाते. तर थोडे दिवस जरी ॲडजस्ट झालं तरी मग ताई देतील मला टाकी. पण आता सध्या कसं ती म्हटले हे टाकीत द्याय नाही बोलले, आता टाकीत देत नाही ब्लॅकने. आणि अशी ब्लॅकने टाकी घ्यायची म्हटलं तर 2,000 रुपयाला, आता कसं करायचं.
तर जाऊ द्या. आणि हां, मग आता तुम्हाला सांगते घराचा हप्ता किती आम्हाला, ते जाऊ दे, तो विषय नंतर सांगूनच तुम्हाला. तर आम्हाला घर भाडं झालं 8,300, लाईट बिल झालं 700, आणि आता आम्हाला हे जातं, घराचा हप्ता भरपूर बसला बरं का आम्हाला, भरपूर. तर आम्हाला घराचा हप्ता जातो 24,000 हप्ता जातो आहे आमचा. तर आम्ही कसं काय आता ॲडजस्टमेंट झालं ना थोडे दिवस. आता कसं रेंट आमचं जात आहे ना एक्स्ट्राचं, तर आम्ही मग पैसे भरणार आहोत बँकेला. कारण कसं आम्हाला कसं पण करून हप्ता आम्हाला कमी बसला पाहिजे, जेणेकरून मग घरात पण पैसे पण उरले पाहिजे खर्चायला. आता कसं होतं, त्यांच्या पगारात तर म्हणजे फक्त घराचा हप्ता जातो आणि खर्चायचं. मग माझं काही 2 पैसे देत, मग आम्ही ते रेंट कवर करतो. आणि माझं कसं आहे, यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट केले तर आहे, नाहीतर कसला पगार, माझं काय गव्हर्नमेंट जॉब आहे का काय. म्हणून मत असते माझ्या भरोशावर राहूच नका, आले तर देवाच्या कृपेने. पण मला अजून मेहनत करायची, खूप मेहनत करायची मला. आणि आता माझं एक स्वप्न आहे, माझं एक स्वप्न होतं की मी 4 व्हीलर गाडी घ्यावी, ती पण माझ्या स्वतःची पैशाची. तर देवाच्या कृपेने माझं ते स्वप्न मला 1 वर्षातच पूर्ण करायचं आहे. मला का माहीत नाही, मला असं वाटतं मी गाडी घ्यावी, 4 व्हीलर गाडी घ्यावी, आणि पहिली गाडी मी चालवत नगरला घेऊन जावी. आणि त्याच्यात ना म्हणजे मम्मीला, पप्पांना, सगळ्यांना मी असं देवदर्शनाला घेऊन जावं. माझी अशी काय माहिती आतमधून अशी तळतळ चालली ना मी गाडी घ्यावी. आणि कसं आहे आपल्या म्हणजे कसं असं सांगू का, आपल्या वडिलांचं कसं असतं, भाऊकीत सगळ्यांकडे गाडी असते, आणि आमच्या वडिलांकडं म्हणजे नाही का पप्पांना कोणतीच गाडी चालवता येत नाही. मग कसं ते वेगळं वाटतं, मी तुम्हाला सांगू नाही शकत. तर मग माझं असं स्वप्न आहे, माझी स्वतःची गाडी घेऊन मी त्यांना देवाला वगैरे घेऊन जाईल. तर काय माहिती देव स्वप्न पूर्ण करतोय का नाही. पण माझी आता अशी मी एवढी मेहनत करणार आहे की मी खरंच एक स्वतःची गाडी खरंच घेणार आहे. मी आता माझे जे पैसे येणार आहेत मी खरंच ते ना मी माझ्या स्वतःच्या गाडीसाठी मी सेविंग करणार आहे. आणि मम्मी पप्पा त्यांना मी देवाला घेऊन जाणार, आणि ती पण गाडी मीच चालवणार आहे. काय होतंय सांगू का, एवढं खर्च होतोय ना, तर पैसे सेविंग नाही होते, नाही माझा येणारा पगार पण सेविंग होतोय, काहीच नाही होती. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी नाही का हे होत चालले. तर जाऊन मी खूप मेहनत करणार, आणि मी ही गोष्ट माझं आहे, मला ती गाडी घ्यायचीच आहे. मला पहिल्यापासून मला असं वाटायचं माझ्याकडे गाडी असावी, 4 व्हीलर गाडी. 2 व्हीलर गाडी तर आपण घेऊ शकतो, पण 4 व्हीलर गाडी नाही घेऊ शकत ना. तर माझं असं स्वप्न आहे, मला त्यासाठी मेहनत करावी लागेल, भरपूर मेहनत करावी लागणार आहे मला. तर असं आहे, घराचा हप्ता 24,000, आणि हे घर भाडं 8,300, लाईट बिल 700, आणि किराणा आम्हाला महिन्याचा लागतो 3,000 रुपयाचा किराणा लागतो आम्हाला. एवढा असा आमचा खर्च आहे. आणि भाजीचा खर्च नाही म्हटलं तरी आम्हाला 200 रुपये रोजचे लागतात. 200 रुपये कधी आम्ही मग काहीच नाही, 50 रुपयात होतं. 200 रुपये कधी होतात जेव्हा आम्हाला कांदे, टमाटे, हिरव्या मिरच्या हे सगळं आणायचं असेल, त्यात दूध, चिकन, ते 200 रुपयामध्ये आत मी करते. पण ते कधीतरी होतं, आठवड्यातून एकदा किंवा 2दा. नाही तर मग माझा रोजचा खर्च 100 रुपयेच आहे. खरं पाहिलं होतं 100 रुपये, कारण पुरींना खायला लागतं. चिप्स म्हणा, त्यांचे रोजचे माझा नाही म्हणतात 40 रुपये खर्च आहे त्यांचा. त्यांना तरी कोण देणार ना, मग त्यांचं काय चिप्स, काय सकाळी जाताना चिप्स, येताना खाऊ वगैरे, त्याचं माझे 40 रुपये एक्स्ट्राचे जाते. नाहीतर मग तो जो खर्च झाला तर मी भाजीचा खर्च कमी करते, असं आहे माझं. तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा उद्याच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला काही प्रश्न असेल ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, तर नक्की मी तो व्हिडिओ काढेन. अजून याच्यापेक्षा भारी व्हिडिओ काढेन. तर मी तात्पुरता काढला होता, कारण साडी नेसली होती, म्हटलं चला कोणता व्हिडिओ काढावा, तर हा व्हिडिओ काढला. तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा.